नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या दोन नंदींनी अखंड महाराष्ट्र गाजवला त्यांच्या पाळण्यातून असे दोन नंदी, महाराष्ट्राचे लाडके नंदी, एक या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्याला वेगाचा शेवट म्हटलं जातं असा हा वेगाचा शेवट सर्जा, आणि दुसरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील त्याला देव म्हटलं जातं असा हा द्वादश हिंद केसरी बकासूर. काल मुलाखत घेतली फाटीची. त्या फाटीवरती काहीच प्रॉब्लेम नाही, पाऊस वगैरे जरी पडला तरी त्या फाटीला एवढं चांगलं बनवलं त्याने. त्या ठिकाणी काहीच चढ वगैरे काहीच नाही, कुठे धोकादायक घटकसुद्धा नाही आहेत. बैलांना थांबण्यासाठी एकदम पुरेशी जागा आहे. म्हणजे एकदम सुशिक्षित फाटी म्हणावी लागेल. काही ठिकाणी कसं असतं, एकदम चढ असतात, खाली बैल रंगाळतीनं जातात, इकडं जातात तिकडं, पण तिथं नाही. तिथे एकदम स्ट्रेट बैल जाऊ शकतात आणि खरंच खूप मैदान खूप छान होणार आहे. आणि त्या ठिकाणी आयोजकांची मी मुलाखत घेतली आणि आयोजकातील गावकऱ्यांची इच्छा आहे की त्या मैदानामध्ये बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा ही गाडी पळावी, अशी लोकांची खूप इच्छा आहे. ती इच्छा त्यांची पूर्ण होईल का, ही गाडी पळेल का, याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कारण की सलग 2 वर्ष ही गाडी जी आहे ती सलग 2 वर्ष पळालेली आहे त्या ठिकाणी, आणि गुलाल जो आहे तो मिळवलेला आहे. मागच्या वर्षी 1 नंबर केला, तर त्याच्यावर मागच्या वर्षी किती नंबर केला जरा कमेंट्समध्ये सांगू शकताय मला. परंतु एक सर्जा तर माहीत आहे, हा सर्जा ज्यावेळेस पळतो ना, अक्षरशः एक डोळ्यामध्ये पाणीच साठतं. कारण की बघा, मी इमोशनलच होतो. सर्जा एकदम काळजातला तुकडा आहे आपला सर्जा. तुम्हाला माहितीच आहे सर्जाबद्दल लय प्रेम आहे आपलं. सर्जा ज्यावेळेस लहानपणापासून असतो, ज्यावेळेस यूट्यूब चालू केल्यापासून असतो, तेव्हापासून सर्जावरती खूप लय प्रेम आहे आपल्या सर्जावरती. आणि सर्जा 200 फुटात कशाला गाडी ओढतो, आणि सर्जाचा पळ बघायला खरंच खूप भारी वाटतं. आणि त्या ठिकाणी एक अबाधित जोडी होती, बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि सर्जाची. त्या ठिकाणी काय गाडी पळत होती मित्रांनो. आणि तुम्ही बघितलं, आणि सर्जा कोणासोबतही पळू द्या, सर्जा हमेशा एक काळजातमध्ये जातोच. काय त्याच्याकडे असा आहे, मला वाटतं बैलगाडा क्षेत्रातला असा एकमेव नंदी असेल की त्याला विरोध कोणाचाच नाही आहे, म्हणजे विरोधकच नाही त्या बैलाला. लय प्रेम त्या बैलावरती. अक्षरशः त्याचा पळ बघायला लोक कुठून कुठून येतात. जशी बकासूरला बघायला लोक कुठून येतात, मथुरला बघायला कुठून येतात, तसंच सर्जालासुद्धा लोक बघून खूप खूप लांबून येतात. अगदी पश्चिम महाराष्ट्रात तर आहेतच, परंतु पश्चिम उत्तर महाराष्ट्रातील लोकंसुद्धा बैलगाडा शर्यत बघण्यासाठी सर्जासाठी त्या ठिकाणी येतात. एवढं प्रेम आहे सर्जावरती. मित्रांनो, बकासूरबद्दल बोलायचं म्हटलं तर बकासूर तर काय सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तो प्रत्येकाचा लाडका बैल आहे, प्रत्येकाचा. अगदी त्याचा कोणी विरोधक जरी असेल तरीही त्याला वाटते की गाडी आपला बसावी बकासूरची. म्हणजे एवढं प्रेम त्या बकासूरती. काय म्हणजे बघा, त्याने एवढे विक्रम केले, त्याचे विक्रम मोडणे अशक्य आहे. आणि बकासूर आहे. बघूया, आता सगळ्यांच्याच उत्सुकता लागलेत. 25 जुलैला ही गाडी पळेल का, या गाडीकडे सगळ्यांचं लक्ष लागले. कशा पद्धतीने गाडी पळेल, गाडीवरती ड्रायव्हर कोण असतील, आणि बघूया. खरंच ही गाडी पळायला पाहिजे. खूप लोकांची इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे की खूप 1 वर्ष झालं असेल ही गाडी पळाली नाही. आणि खूप या दोघांचे फॅन्स आहेत, आणि एवढी विठ्ठल केसरीच्या मैदानामध्ये गर्दी असणार आहे या गाडीला बघण्यासाठी. अक्षरशः डोळ्याचं पारणंच फिटेल. परंतु बघूया, खेळ आहे आणि इथं सगळेजण जिंकण्यासाठी येतात. परंतु ही गाडी गुलालामध्ये राहावी अशी आशा आहे. परंतु फिक्स असं म्हणू शकत नाही की हीच गाडी पळेल म्हणून. कदाचित वेगळासुद्धा पायरा असू शकतो. कारण तुम्हाला माहिती आहे की बकासूरचा पैरा जो आहे तो ऑलरेडी पेंडिंगला असतात, त्याच्यामुळे सांगू शकत नाही. आता मी फक्त एक सांगतो आहे, कन्फर्म म्हणू शकत नाही की हीच गाडी पळेल म्हणून. बघूया, सगळ्यांच्याच उत्सुकता शिगेला लागलेत, आतुरता सगळ्यांचीच पणाला लागले. बकासूर सर्जा ही गाडी त्या ठिकाणी पळेल का? 50% पळू शकते, 50% नाही पळू शकत, असं माझा वैयक्तिक अंदाज आहे मित्रांनो. बघूया, त्या ठिकाणीच ठरेल. आता ज्या दिवशी लाईव्ह लॉट, आदल्या दिवशी 24 तारखेला संध्याकाळी लाईव्ह लॉट 7 वाजता किंवा 8-9 वाजता चालू होतील, त्यामध्येच समजेल की कुठला सर्जासोबत पळणार आहे नंदी, बकासूरसोबत कुठला नंदी पळणार आहे. तुम्हाला काय वाटते, हीच गाडी पळू शकते
का वेगळी गाडी पळू शकते? काय वाटते तुम्हाला? कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.